जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा तुमचं तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। मराठा संघर्ष कन्या, मराठा वाघीण, समाजसेविका आदरणीय संगीताताई वानखेडे या बघा किती बोलतात गोड आणि नादर, म्हणून आपण त्यांच्या विषयी कविता करणार आहोत सादर। सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या आदरणीय संगीताताईंचा व्हिडिओ बघून घ्या। कारण ज्या वेळेला पुण्यामध्ये याची सभा होती ना, शांतता रॅली, त्या दिवशी ना बुधवार पेठ गच्च भरलेली होती। याच्या शांतता रॅलीला गेले होते तुम्ही का बुधवार पेठ मध्ये गेले होते तुमची हवस भागवायला? तुम्ही आरक्षण मागायला आले होते का बुधवार पेठ मध्ये जाण्यासाठी आले होते हे सांगा ना। दलिंद्र्या हो, भिकार चोटांनो। आदरणीय संगीताताई वानखेडेचं असं म्हणणं आहे, ज्यावेळी मनोज जरांगे पाटलांची पुण्यामध्ये शांतता रॅली होती तर त्या ताईचं म्हणणं आहे त्या दिवशी बुधवार पेठ मध्ये फुल गर्दी होती आणि त्या ठिकाणी लोक खात होती माती। पण मला एक प्रश्न पडतो, नेमकं त्या ठिकाणी संगीताताई तू काय करत होती? मागे छत्रपतींचा पुतळा ठेवून किती गलिच्छ भाषेत शिवीगाळ करते ही बाई। माफ करा मित्रांनो, पण कवितेमधून या बाईची मी अजिबात हायगई ठेवणार नाही। तुमचं बरोबर आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गर्दी बघितली असणार, तुम्ही अजिबात खोटं बोलणार नाही, कारण तुमच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे। किती नालायक आहे संगीताताई। एखादा बेवडा कसा सकाळी उठल्यावर बडबड करतो तसं तुम्ही सकाळी उठल्यावर लागता बोलू। सगळ्यांना माहिती आहे फक्त तुम्हाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळे चालू। अरे ही संगीताताई वानखेडे फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी बुधवार पेठेचे किस्से सांगते, ते पण एकदम ओके। मला तर असं वाटतं या बाईचं मानसिक संतुलन बिघडलं 100%। ही बाई सकाळी उठल्यापासून मराठा समाजावर आणि मनोज जरांगे पाटलावर काही बडबड करते, कारण माझा असा अंदाज आहे हिला कोणीतरी पुरवतंय पैसा पाणी, म्हणून ही बाई होऊन गेली त्याची राणी। मराठा समाजाला एवढं बदनाम करून शिव्या देऊन ही बाई म्हणते माझी मुलगी जेव्हा ऍडमिट होते तेव्हा मला लोकांनी खूप त्रास दिला, शिव्या दिल्या, मला लय त्रास झाला या लोकांमुळे। तुला त्रास झाला या लोकांमुळे, मग कशाला एवढे गंदे करायचे चाळे? कोण कुठं गेलं, कुठं किती गर्दी होती ह्या तुझ्याकडे असता साऱ्या खबरी, कारण तू एक नंबरची बाई हे चाबरी। लोक काही वेडे नाहीत तुला शिव्या द्यायला बळजबरी। जर तू गप गुमाने घरी बसली आणि शांतपणे खाल्ली भाकर तुकडा पाणी तर तुला कशाला बोलेल कोणी? पण नाही, तू शांत बसणार नाही। तो नालायक, तो बावळट, तो वेडा। मग तू असं लोकांना म्हटल्यावर तुला लोक लावणार नाही का घोडा? ही फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब याच्यावर लाईव्ह येऊन मोठे मोठे भाषण ठोकती आणि मराठा समाजाला आणि मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचं करते काम। आणि ही काय म्हणती मराठा आरक्षणामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे, मी मराठा समाजासाठी रात्रंदिवस गाळला आहे घाम। तू काही सांगू नको, सगळ्यांना माहितीये तू कुठं घाम गाळण्याचं केलं आहे काम। बरं ही बाई काय म्हणती मनोज जरांगे पाटील खोटारडा माणूस आहे। बरं आपण समजू की मनोज जरांगे पाटील खोटारडा माणूस आहे, मग तुला चॅलेंज आहे, तू फक्त मनोज जरांगे पाटलावानी 17 दिवस आमरण उपोषण दाखव करून 100% खात्रीने सांगतो 2 दिवसात ही संगी जाईन मरून। मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे, या बाईचे व्हिडिओ शेअर करू नका, कारण या बाईचं मानसिक संतुलन बिघडलं आहे। आणि मराठा समाजातील माता भगिनींना नम्र विनंती आहे, ही बाई उगाच मनोज जरांगे पाटलांना आणि मराठा समाजावर गलिच्छ भाषेत शिवीगाळ करते तर तुम्ही ताबडतोब या बाईवर दाखल करा गुन्हा। अशी बळजबरी कोणावर पण टीका करण्याची हिची हिंमत झाली नाही पाहिजे पुन्हा। छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, स्त्रीचा आदर करा, सन्मान करा, पण ही बाई त्या लायकीची नाही। ही बाई कोणाचेही फोटो व्हिडिओ एडिट करून लोकांसमोर करते सादर, मग सांगा कसा करू हिचा आदर? मित्रांनो, एका स्त्रीवर टीका करायला आपल्याला शोभत नाही, पण ह्या बाईची लायकी दाखवून देण्याचं आज खूप गरजेचं होतं। आता जे लागेल ते लागू द्या मला पाप। मित्रांनो, व्हिडिओमधून काही अपशब्द वापरले गेले असतील तर मला मनापासून करा माफ। जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। एक मराठा लाख मराठा। धन्यवाद।